श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे गणपती बाप्पावर. गणपती घरात आल्यावर ही 5 कामे करू नका, नाहीतर घरात येईल गरिबी. तर कोणती कामं आहेत? तर गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरात येतात, आपल्या घरी मुक्काम करतात. या 10 दिवसाच्या कालावधीत प्रत्येक जण बाप्पाची आराधना करत असतो, पूजा करत असतो. गणपती बाप्पाची कृपा दृष्टी आपल्यावरती व्हावी, घरात सुख समृद्धी नांदावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत त्या कालावधीत आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायलाच हवे, जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही. तर मित्रांनो, ह्यातील पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आपण स्थापना करताना ती अशा प्रकारे स्थापन करावी की बाप्पाची पाठ आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये. कारण गणपती बाप्पाच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास आहे. जर चुकून आपण ह्या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार त्याच्याकडे दृष्टी राहत असेल तर त्यामुळे घरात तुमच्या दारिद्र्य निर्माण होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की या 10 दिवसाच्या कालावधीत आपण गणपती बाप्पाची आरती ओवाळताना आपण काळ्या किंवा निळ्या रंगाचा वापर करू नका. लाल आणि पिवळा हे 2 रंग गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपण या रंगाचे कपडे परिधान करू शकता. मित्रांनो, काही वेळा अनावधानापणे आपण तुळशीची पाने आपण चुकून अर्पण करता, तर अशी चूक करू नका. का बरं? तर हिंदू धर्मशास्त्रात अशी एक कथा आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला, तेव्हा गणपतीने तुळशीला शाप दिला होता. थोडक्यात श्री गणेश आणि तुलसी माता यांच्यात सख्य नसल्यामुळे तुळशीची पाने आपण चुकूनही अर्पण करू नका. मित्रांनो, आपण गणपती बाप्पांना रुईची पाने किंवा मंदार वृक्षाची पाने खूप प्रिय आहेत. सोबत तुम्ही त्यांना शमीची पाने देखील अर्पण करू शकता. मित्रांनो, एकदा आपल्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा बंद करून आपण बाहेर जाऊ नका. म्हणजेच घराला कुलूप लावून बाहेर जाण्यास धर्मशास्त्र मनाई करते. आपल्या घरात जितक्या व्यक्ती आहेत त्यातील एखाद्या व्यक्तीने तरी सदैव घरात राहावे. मित्रांनो, गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे सुद्धा निक्षिप्त मानले जाते. का? तर जी व्यक्ती ह्या दिवशी चंद्राचे दर्शन करते त्या व्यक्तीवर कोणत्या ना कोणता खोटा नाटा आळ त्यांच्यावर नक्की येतो. जो गुन्हा त्या व्यक्तीने केला नाही त्यात ती व्यक्ती अडकते. म्हणून चंद्रदर्शन ही व्यक्ती कलंक आपल्या माथी लावू शकते, म्हणून ते निषिद्ध आहे. तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाची पूजा आपण ह्या 10 दिवसात करत आहोत. तर ह्या 10 दिवसात आपण कोणत्याही प्रकारचे मांसाहार घरात शिजवला जाणार नाही, तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने ते खाऊ देखील नाही. आपले जे जेवण आहार असेल तो सात्विक असावा. कोणत्याही प्रकारची व्यसने आपण या 10 दिवसाच्या कालावधीत करू नये. तसेच खोटे बोलणे, घरात भांडण, वादविवाद करणे ह्या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात. म्हणून ह्या दिवसात आपण चुकूनही भांडणे सुद्धा करू नयेत. अनेक जण तर ह्या दिवसात लसूण आणि कांदा देखील खात नाहीत. जर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे देखील पाळा. अनेक जण घरात जे काही शिजवले जाते त्याचा पहिला भोग बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवतात
आणि त्यानंतरच त्यांचे सेवन करतात. आपण देखील ह्या नियमाचे पालन करावे. ह्या 10 दिवसाच्या कालावधीत आपण सातत्याने सकारात्मक गोष्टीचा विचार करायला हवा. कोणत्याही प्रकारे वाईट बोलणे, शिव्या देणे या गोष्टी टाळाव्यात. मन शांत ठेवावे, गणपती बाप्पाचे ध्यान करावे. तर मित्रांनो, ह्या काही नियमांचे पालन करणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर ही 5 कामे आहेत की आपण गणेश चतुर्थीच्या वेळी त्या 10 दिवसांमध्ये टाळायचं आहे. त्यामुळे आपले सगळे विघ्न पूर्ण वर्षाचे सर्व विघ्न हळूहळू दूर होण्यास मदत होते. सर्व संकट सुद्धा दूर होतात. तर ह्या गोष्टींचे नियमित पालन करा.